मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे भाजपला पाठिंबा देणार या बातमीचं राज ठाकरेंनी खंडन केलंय। मनसे भाजपच्या सोबत जाणार नसल्याचं राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून खणकर यांच्या नावाची घोषणा। मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड। 3 टर्म नगरसेवक असलेले अमेय घोले यांची एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू अशी ओळख आहे। घोलेंना आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाच्या कामाचाही अनुभव आहे। जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपकडून महापौर पदासाठी दीपमाला काळे आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या मनोज चौधरी यांची वर्णी लागणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून दोघांच्याही नावांची घोषणा। कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या रूपाराणी निकम यांच्या नावाची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून घोषणा। 1.25 वर्षांच्या कार्यकाळासाठी रूपाराणी निकम यांच्याकडे महापौर पद असेल अशी घोषणा चंद्रकांत दादांनी केली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून 1.25 वर्षाचा फॉर्म्युला। भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतला निर्णय। पहिल्या 1.25 वर्षामध्ये भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या 1.25 वर्षामध्ये आशिष अतकरे हे महापौर होणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज दाखल। विनायक कोंड्याल हे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत, तर 6 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी एमआयएम कडून देखील अर्ज दाखल। महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे तर उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांचा उमेदवारी अर्ज। महापालिकेमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बिनविरोध होऊ नये म्हणून शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज। पहिल्यांदाच निवडून आलेले शिवसेना नगरसेवक प्रियदर्शन साठे यांचा दोन्ही पदांसाठी अर्ज। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधला वाद तसंच चंद्रपूर महानगरपालिकेमधील सत्ता स्थापनेच्या संदर्भात उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या दुपारी ही बैठक होईल। परभणीमध्ये अद्यापही मनपामधील भाजप गटनेत्यांची नोंदणी नाही। गटनेता निवडण्यावरून भाजपमधील 2 गटामधला वाद चव्हाट्यावरती आलाय। मंत्री बावनकुळे यांच्या भेटीला आलेल्या नगरसेवकांना बावनकुळेंनी फटकारलंय। आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये। थळनगर जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी जिंकून आल्यास जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ते स्पर्धेमध्ये असल्याची माहिती। मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। महाड विधानसभा मतदारसंघामधील बिरवाडी या जिल्हा परिषद गटामधून विकास गोगावले हे निवडणुकीच्या रिंगणात। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजा तालुक्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घरोघरी गाठीभेटी घेऊन प्रचार। आजगे गटामध्ये वाडी वस्ती भागामध्ये महायुतीची प्रचाराची रणनीती। महायुतीकडून मनीषा गणेश लाखण आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनन्या राजे शिर्के यांच्यामध्ये लढत आहे। मशाल चिन्ह दिसलं की असलेला निधी कमी करून टाकतो। भाजपचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचं जिल्हा परिषदेच्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या दरम्यान विधान। चिन्ह बघून लगेच निधी देतो। कमळ धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी देत असल्याचंही वक्तव्य। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती तळकोकणामध्ये नारायण राणे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आमने-सामने। विकासाच्या मुद्द्यावरती आजी माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई। विरोधकांनी पडळकर बंधूंवरती काहीही आरोप केले तरी आम्ही केवळ कामाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवू। भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर यांचे शिवसेनेच्या उमेदवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर।
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अट्टहासानं ओपन महिला आरक्षण पाडून आपल्या घरामध्ये घेण्यासाठी ज्यांनी चंग बांधलाय त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही. तानाजी सावंत यांचं नाव न घेता भाजप आमदार राणा पाटील यांना इशारा. राणा पाटील यांची पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून प्रीती संगमावरती जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. यावेळेला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह रुपाली चाकणकर यांची उपस्थिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रीती संगमावरती येण्याआधी डॉग स्क्वॉडकडून पाहणी करण्यात आली. यावेळेला यशवंतराव चव्हाण समाधीच्या स्थळी पोलिसांच्या श्वान पथकामधील आझाद नावाच्या श्वानानं सलामी दिली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या रवी भवन इथे विजयगड हा बंगला सज्ज झालाय. अजित पवार नागपूर किंवा विदर्भाच्या दौऱ्यावरती याच विजयगड बंगल्यामध्ये थांबायचे. आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा बंगला सज्ज होतोय. अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या दरम्यान चोरट्यांकडून 20 ते 25 तोळ्याचे दागिने लंपास. प्रचंड झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत 15 जणांना लुटलं. बारामती पोलिसांमध्ये 8 ते 10 तक्रारी दाखल करण्यात आल्या. अजित पवार यांचा अस्थि कलश रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथे दर्शनासाठी. आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे इथल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आलाय. दर्शनासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांची देखील गर्दी होती आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये आहेत. अजित पवारांसह विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सहवैमानिक शांभवी पाठक यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सदस्य भूषण पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्यात. सांत्वनपर भेटीसाठी शरद पवार यांच्या मुंबईमधल्या निवासस्थानी दाखल. अजित पवारांच्या विमान अपघाताला 5 दिवस लोटले आहेत. यानंतरही अपघाताविषयी कुठलीही माहिती नाही. त्यामुळे हा अपघात संशयास्पद. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शंका. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वेळेला धुकं नव्हतं तर धोका होता. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. अजितदादांचा 100% घात झाला असून त्याचा छडा लावण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचं मिटकरींचं वक्तव्य. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेली शंका ही अनेकांना आहे. विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील ही मागणी केली आहे. भाजपच्या घोटाळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं दादांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर 10 दिवसांमध्ये हा अपघात झाला. संजय राऊत यांचा मोठा आरोप. कोणताही कट सिद्ध होण्यासाठी सकृत दर्शनी पुरावा लागतो. प्राथमिक पुरावा नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातावरती खासदार उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया. तर विमानामध्ये 6 माणसं होती असा कोणताही पुरावा समोर आला नसल्याचंही निकम यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हतं त्यांना बैठकीच्या संदर्भात काय माहिती असणार? शरद पवार यांचा अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान सवाल. विलिनीकरणाच्या चर्चा सुरू नव्हत्या असं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी म्हटलंय. तर फडणवीसांनी देखील अजित पवार विलिनीकरणाबाबत बोलले नव्हते असं म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांची किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन कोणतीही बैठक झाली नाही. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. मात्र जयंत पाटील विलिनीकरणाबाबत मला 2 ते 3 वेळा बोलले असंही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. गोयल, पटेल, मोदी, शहा यांचा पक्ष बनलाय. अशा तऱ्हेनं महाराष्ट्रामधील एक प्रादेशिक पक्ष भाजपनं गिळून टाकलाय. खासदार संजय राऊतांचा आरोप. तारिक अनवर आणि पीए संगमा हे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष होते. अरुण गुजराती प्रदेशाध्यक्ष होते. ते तुम्हाला चाललं का? भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रश्न. 2 राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाचं होर्डिंग. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाचं हे होर्डिंग अनिल देशमुख यांच्या घराच्या दारावरती लावण्यात आलंय.
घड्याळाचे काटे आता उलट्या दिशेनं फिरू लागले, त्यामुळे अनेक नेते अस्वस्थ आहेत. लवकरच ते भाजपमध्ये येतील. जयंत पाटील यांचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांचं सूचक विधान. सांगलीमधील गणपती मंदिर परिसरामध्ये हिट अँड रनचा थरार. मद्यधुंद इनोव्हा चालकानं 14 ते 15 जणांना उडवलंय. जखमींमध्ये 4 वाहतूक पोलिसांचा समावेश. नागरिकांकडून गाडीची तोडफोड, चालकाला बेदम चोप. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीवरती गोळीबार करणाऱ्या 4ही आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. मुख्य आरोपी शुभम लोणकर अजूनही फरार आहे. आणखी 2 आरोपी या प्रकरणी ताब्यात असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. रोहित शेट्टीच्या इमारतीवरच्या गोळीबाराच्या प्रकरणामधील मुख्य आरोपी शुभम लोणकर मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा कट रचणाऱ्यांमध्ये देखील शुभमचा समावेश आहे. शुभम बिष्णोई यांचा तांत्रिक आणि सोशल मीडिया हँडलर असल्याची देखील माहिती आहे. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दीप्ती चौधरीच्या सासरे आणि दीराला 6 दिवसानंतर देखील अटक झालेली नाहीये. नवरा रोहन आणि सासू अटकेत आहे, मात्र सासरे आणि दीर अद्यापही फरार आहे. दीप्तीची सासू ही भाजपची सरपंच आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होतोय का असा सवाल आहे. बुलडाणा जिल्ह्यामधल्या मलकापूर शहरामधून उच्चभ्रू कुटुंबामधील 3 जण अचानकपणे बेपत्ता झाले. वसंत कुमार पटेल यांच्याकडून तक्रार दाखल, तर शहरामधील इतर भागामधून आणखी 4 जण असे एकूण 7 जण बेपत्ता झाल्याची तक्रार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.